हिंगोली जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या डिझेल टंचाईचा मोठा फटका आता कृषी उत्पन्न बाजार समितीला बसलाय। बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली शेकडो क्विंटल हळद वाहतुकीअभावी यार्डमध्येच पडू नये। हिंगोलीतून नेपाळ बॉर्डर, बांगलादेश बॉर्डर, पाकिस्तान बॉर्डर तसंच विविध निर्यात बंदरांकडे हळदीची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते। मात्र डिझेल मिळत नसल्याने ट्रक आणि मालवाहू वाहनं बंद पडली असून हळदीची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे। डिझेल टंचाईचा फटका हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला बसलेला आहे। मी सध्या हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डमध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकताय शेकडो क्विंटल हळद या बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये पडून आहे। याचं कारण असं आहे, वाहतूक डिझेल टंचाईमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। त्यामुळं ही हळद अशा पद्धतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। कारण व्यापाऱ्यांनी जी खरेदी केली हळद आहे ती हळद या ठिकाणी अशा पद्धतीने थप्पी मारून ठेवण्यात आली आहे। परंतु ही हळद निर्यात करता येत नाही, कुठेही पाठवता येत नाही। त्याला कारण म्हणजे ट्रान्सपोर्ट साठी लागणारे जे ट्रक आहे त्यांना डिझेलच मिळत नाही आहे। त्यामुळं संपूर्णपणे मालवाहू गाड्या बंद येतात आणि परिणामी हळद अशा पद्धतीने या ठिकाणी ठप्प पडलेली आहे। दररोज हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारणतः 3000 क्विंटल हळद विक्रीसाठी येत असते आणि त्यानुसार एका दिवसाचा या कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो टर्नओव्हर आहे तो 3 कोटी 60 लाख रुपयापेक्षाही जास्त आहे। त्यामुळं लाखो रुपयांचं बाजार समितीचं त्याचबरोबर शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं नुकसान होऊ लागले। हिंगोलीच्या या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी केलेली हळद प्रामुख्याने बांगलादेश बॉर्डर, पाकिस्तान बॉर्डर आणि बिहारच्या बॉर्डर यासह निर्यातच्या वेगवेगळ्या जे पोर्ट आहेत त्या ठिकाणी नेली मालवाहू जे वाहन आहेत त्याचबरोबर लोडिंगचे वाहन जे आहेत ते पूर्णपणे त्यांची वाहतूक ठप्प आहे। परिणामी या हळदीची जी निर्यात आहे या ठिकाणावरून केली जाणारी जी निर्यात आहे ती सुद्धा पूर्णपणे बंद आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। 150 भाडेवाढ झालेली आहे आज गाडी मागे कुंटला मागे, तर त्याच्या कारणाने आम्ही भाडे पण देऊ वाढलेले, पण आम्हाला जर गाडीत लागणार नाही तर आम्ही गाडी पाठवणार, माल पाठवणार कुठे? आज जवळपास आमच्या इथे असं समजून चला की 5 ते 6 हजार क्विंटल माल म्हणजे जवळपास 12 ते 13 हजार कट्टे आमच्या आहेत आज इथे आम्ही थप्पी मारलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।